बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मतदारसंघातील अनेक गावे बाधित झाले असून संपूर्ण शेती खरडून गेली आहे। आवार मंडळात सर्वात जास्त 219.30 मिलीमीटर पाऊस, त्याखालोखाल हिवारखेड 126.50, जनुना 119.50 मिलीमीटर व काळेगाव 104.50 मिलीमीटर पाऊस झाला आहे। यात सर्वात जास्त नुकसान या 3 मंडळात झालेले आहे। शेतीचे 100% नुकसान झाले असून अनेक गावांमधील शेतीची अवस्था सुधारायला वर्षभराचा कालावधी लागेल। रात्रभर झालेल्या पावसामुळे मतदारसंघातील शेगाव तालुक्यात वरुड, गव्हाण, खामगाव तालुक्यातील कारोली, पिंपरी गवळी, आवार, रामनगर, नागापूर, गारडगाव, किनी, महादेव, काळेगाव, जनुना या गावांमध्ये नुकसान झाले असून या गावांच्या नुकसानीची पाहणी आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी केली। यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीपुरी, तहसीलदार अतुल पाटोळे, शेगाव तहसीलदार दीपक बाजड यांना तात्काळ टीम तयार करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश आमदारांनी दिले आहेत। गारडगाव येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या बापलेकांच्या सुटकेसाठी आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी तात्काळ तहसीलदार अतुल पाटोळे व गटविकास अधिकारी राजपूत यांच्याशी संपर्क साधून तलाठी व ग्रामसेवक यांना पाठवून सुरुवातीला JCBने उपरोक्त बापलेकांना काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। नंतर पोकलँडची व्यवस्था करण्याची सुरू असताना प्रशासन व ग्रामस्थांनी दोरच्या साहाय्याने त्यांना पुरातून काढण्यात यश आले। त्यानंतर कोलोरी येथे काही शेतकरी व शेतमजूर पुराच्या पाण्यात अडकल्याचे समजल्यावर आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी तात्काळ तहसीलदारांना उपरोक्त ठिकाणी मदत कार्य पोहोचवण्याचे निर्देश दिले। अविनाश ठाकूर व सहकारी तसेच जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक यांनी बोटीच्या साहाय्याने जगदीश भावसिंग बोरेल, त्यांचे कुटुंबीय यासह 9 जणांना वाचवण्यात आले। आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी कोलोरी, पिंपरी गवळी आदी गावांमध्ये तसेच ज्ञानगंगा व बोर्डी नदी काठावरील गावातील पिकांचे देखील नुकसानीची पाहणी केली। ढगफुटी प्रमाणे रात्रभरातून जवळपास 100 मिलीमीटर पाऊस झाल्याने पिंपरी गवळी येथील धरण भरून सांडव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी वाहत होते। तसेच पूर्ण पिंपरी गवळी गावात पाणी घुसून घरांचे तसेच शेतीचे देखील नुकसान झाले आहे। अशीच परिस्थिती अत्रज, नागापूर येथे गावाची देखील असल्याचे कळते। शेतकऱ्यांचे, पशुपालकांचे, शेतीचे व पशुधनाचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून घेण्यात यावे। तसेच ज्या गावकऱ्यांच्या घराचे नुकसान पुरामुळे झाले त्यांचे देखील पंचनामे करण्यात यावे असे आदेश तहसीलदार खामगाव श्री अतुल पाटोळे व तहसीलदार शेगाव श्री बाजड यांना आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिले आहेत। मतदारसंघातील सर्व धरणे भरले असून येत्या काही दिवस पाऊस वाढल्यास अनेक गावांना पुराचा फटका बसू शकतो। त्यामुळे महसूल विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे।